नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून पायी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने येत असतात व एक अनोख्या सोहळा एकादशी निमित्त पाहाव्यास मिळतो. दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या होरायझन अकॅडमी दिंडोरी येथे विद्यार्थ्यांची दिंडी लक्षवेधी ठरली आहे. चिमुकल्यांच्या वारीत वारकरी वेशभूषा केलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक तुळशी वृंदावन घेत असलेल्या मुली असा दिमागदार पालखी सोहळा लक्षवेधी ठरलाय. विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची माहिती व्हावी या उद्देशाने दिंडीचे व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील संगीत शिक्षक श्री पंकज ठाकरे सर व इतर शिक्षकांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोबत भजने गाऊन विठ्ठल नामाचा गजर करून संपूर्ण परिसर भक्तिमय केला. शाळेतून निघालेली दिंडी दिंडोरी चौफुली येथे जाऊन थांबली. त्या ठिकाणी चिमुरड्यांचा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर दिंडीचे प्रस्थान विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवाजीनगर या ठिकाणी झाले. त्या ठिकाणी दिंडीचे पूजन करण्यात आलं. मंदिरामध्ये आरती घेऊन मुलांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. यामध्ये श्री उमेश धोंगडे, श्री कोडेलीकर काका, मधुरा महिला मंडळाच्या सर्व सदस्य व संपूर्ण नामदेव शिंपी समाज आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना लाडू स्वरूपात प्रसाद वाटून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यानंतर याच ठिकाणी विद्यार्थ्यांचा दुसरा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या दिंडीची सांगता करण्यात आली. अशा पद्धतीने शाळेच्या प्राचार्य निर्मला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिन वाघ सर, अभिजित शिवले सर, रुपेश सर, सुप्रिया काटकर, नलिनी नाटे, आरती मुरकुटे, विमल धात्र व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.